नमस्कार, DIG न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी बातमी, भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी यांच्या कथित अनधिकृत घर बांधकामावर कारवाईची मागणी। आता बातमी विस्तारपूर्वक। चंद्रपूर शहरातील भानापेठ परिसरात नगरसेवक राहुल चौधरी यांच्या कथित अनधिकृत बांधकामाचा वाद चांगलाच पेटला आहे। मुन्ना मंगल चौधरी आणि पंकज चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडे हे बांधकाम तात्काळ तोडण्याची मागणी केली आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजू खोपरे उपस्थित होते। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मौजा मोहल्ला भानापेठ, शीट क्रमांक 43, मालमत्ता क्रमांक 4763, आराजी 76.92 मी या जागेवर कोणतीही अधिकृत बांधकाम परवानगी न घेता पक्के बांधकाम करण्यात आले आहे। ही मालमत्ता एकूण अनेक वारसांची असताना खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून इतर वारसांची नावे हटवून स्वतःचे नाव लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात मुन्ना मंगल चौधरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती। संबंधित बांधकामावर स्थगिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्ण करण्यात आले असा आरोपही करण्यात आला आहे। मेरा नाम पंकज चौधरी है। हमने जनवरी महीने से महानगरपालिका में एप्लीकेशन दिए है, लेकिन उसका अभी तक कोई भी जवाब नहीं मिला। सिर्फ कार्रवाई कर रहे करके हम वहाँ जाते हैं, वहाँ से हमको वापस भेज देते। फिर वहाँ पे कुछ नहीं हो रहा करके हम अभी नागपुर गए विभागीय आयुक्त के पास। अभी वहाँ पे भी तकरार दिए है। उन्होंने बोले हम 10 दिन में उसका आंसर देंगे। अगर नहीं हुआ उसका आंसर तो हम पूरे चौधरी परिवार मिलके महानगरपालिका के सामने आंदोलन करेंगे। माझे नाव मुन्ना मंगल चौधरी। भानापेठमध्ये माझ्या वडिलांच्या नावाचे जे घर होतं त्या घरावर माझ्या राहुल चौधरीची आई हिनं शपथ भूमी अभिलेख अधिकारीमध्ये खोटं बयान देऊन माझ्या सासऱ्याला माझा नवरा एकटाच होता गेनलाल मंगल चौधरी, तो 2013ला मरण पावला। त्याच्यानंतर हे माझे मुलं आहेत असे बयान देऊन खोटे कागदपत्र तयार केले आणि बाकी आम्ही जे मंगलचे 9 मुलं बाळ आहात या सर्वांना तिनं मारून टाकलं। असे खोटे बयान देऊन त्या जागेचे फेरफार करून सर्व आपल्या नावाने ते करून टाकलं। चंद्रपूर शहरातील भानापेठ प्रभागामध्ये राहुल चौधरी जे निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यांनी आपल्या परिवाराच्या सर्व लोकांची 10 कुटुंब होती, 10 कुटुंबाची पूर्ण जमीन हडप करून त्यांचे बनावट जे आहे दस्तावेज करून ते जमीन हडपलेली आहे आणि त्या जमिनीवर आपलं बांधकाम केलेलं आहे। या संदर्भामध्ये मुन्ना मंगल चौधरी हे त्यांचे जे आहे मोठे बाबा आहे ते न्यायालयामध्ये गेले आणि हे सदर बांधकाम जे आहे हे अनधिकृत आहे, आमच्या तिथं हिस्सा आहे अशा प्रकारचं त्यांनी कोर्टामध्ये नमूद केल्यानंतर न्यायालयाने ते बांधकाम जे आहे त्वरित थांबवण्यात यावं अशा प्रकारचा आदेश काढलेला होता। परंतु राहुल चौधरी यांनी तो आदेशसुद्धा पाळला नाही आणि ते बांधकाम सुरूच ठेवलं। दरम्यानच्या काळामध्ये नगरसेवक पदावर निवडून आले। या संदर्भामध्ये पंकज चौधरी यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी निवेदन दिली, परंतु त्या निवेदनाचा सुद्धा फायदा झाला नाही आहे। आज जे आहे महानगरपालिका आयुक्त जे आहे त्यांना नोटीस देते की ते तुमचे जे बांधकाम झालेलं आहे त्यांचे जे आहे आम्हाला दस्तावेज दाखवा। अरे ज्या अर्थी तुमच्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम परवानगी घेतलेली नाही असं नमूद आहे, तुम्ही स्वतः म्हणताय त्या दस्तावेजमध्ये, मग तुम्ही ते बांधकाम तोडण्यासाठी त्याला अल्टिमेट का देत नाही? ते अनधिकृत बांधकाम आहे असं घोषित करून त्याला बांधकाम तोडण्यासाठी जे आहे 2 दिवस 3 दिवस अशी मुदत देऊन जर दिली नाही तर आम्ही ते तात्काळ महानगरपालिकेकडून ते बांधकाम तोडू अशा प्रकारचं जे आहे इशारा किंवा अशा प्रकारचं नोटीस का देत नाही हा एक सवाल आहे। म्हणून याचा अर्थ महानगरपालिका जे आहे राहुल चौधरी याला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून चौधरी परिवार जे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी करत आहे की राहुल चौधरी यांचं ते बांधकाम तोडण्यात यावं आणि ते बांधकाम जे तोडल्यानंतर जे आहे या संपूर्ण परिवाराला जे आहे राहुल चौधरीच्या जे दुसरा जो परिवार आहे त्या संपूर्ण परिवाराला तिथं जागा देण्यात यावी, अन्यथा महानगरपालिकेच्या समोर जे आहे चौधरी परिवार आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे।